आणि लगेचच सामना देखील सुरू होईल. एका बाजूला शिवडे डेअरडेव्हिल्स, दुसऱ्या बाजूला असणार आहे वडांगळी सनरायझर्स. टॉस जिंकलाय शिवडे डेअरडेव्हिल्स संघाने. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिल्यांदाच प्रथमतः फलंदाजी करावी लागेल ती वडांगळी सनरायझर्स संघाला. पाहूयात काय घडतंय, काय बिघडतंय, कोण जिंकतंय, कोण पराभूत होतंय, पहिल्या डावामध्ये काय घडतंय हे ऐकण्यासाठी जाऊयात समालोचन कक्षामध्ये. आणि तिथे जोडले गेलेत सन्माननीय अनिकेतजी गुंजाळ सर. तुम्ही पाहत राहा सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. स्टे ट्यून ऑन tenniscricket.in. थँक्यू. मनापासून धन्यवाद शाहरुख सर. लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. उपस्थित मराठी तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून सहर्षाचं स्वागत करेल मी मराठी समालोचक अनिकेत गुंजाळ. आणि आज सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या निमित्ताने तुमच्या समवेत जोडलो गेलोय. मी मनापासून धन्यवाद सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचा असेल, अगदी सिन्नर तालुक्यामध्ये येण्याची संधी त्यांच्या माध्यमातून लाभली, त्यांचंही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करेल. उपस्थित तमाम क्रिकेट राजाचं मनापासून सहर्षाचं स्वागत असेल. आणि आता मॅच देखील आजच्या दिवसभरामधली 5व्या क्रमांकाची मॅच मैदानाच्या आतमध्ये जी सुरू होताना पाहायला मिळेल. एका बाजूने आहेत शिवडे डेअरडेव्हिल्स, तर त्यांच्या विरोधामध्ये वडांगळी सनरायझर्स. या दोन संघांमध्ये नक्कीच मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. दोनही संघ जर पाहायला गेले तर विजय मिळवायचा आहे. या उत्कंठेने मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. अगदी वर्षभर आपण ज्या क्रिकेटची स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतो ती क्रिकेटची स्पर्धा संपन्न होते. 12 दिवसीय क्रिकेटची पंढरी सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024. मॅच देखील ऑन होईल. दोन अनुभवी पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूने दीपक बेळगावकर सर नक्कीच पाहायला मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूने स्वप्नील कपिले सर नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये. पंचांचा इशारा आला जातोय, लेट्स द प्ले. सामन्याला होतीये सुरुवात. चला खेळूया STPL चा धमाकेदार सोहळा. गोलंदाज सज्ज होतील भाऊसाहेब. पहिला चेंडू आक्रमण तर चढवलाय चेंडू, हवे क्षेत्ररक्षक तिथे धावतायत चेंडूच्या पाठमोर. प्रयत्न जरूर केले होते झेल घेण्यासाठी, इथे धोका खतरा होता परंतु बालबाल बचावलेत. फलंदाज शुभम. सिंगलने संघाचं खातं उघडलं जात आहे. संघाचा श्रीगणेश मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. 8 षटकांची ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गेले 5 दिवस मात्र क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळाला. आणि अनेक क्रिकेट रसिक tenniscricket.in च्या माध्यमातून नक्कीच लाईव्ह प्रक्षेपण जे होत आहे आणि त्याद्वारे यूट्यूबद्वारे मात्र सर्वच जण क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. इथे शफल झाले आणि चेंडूला दिशा देण्याचं काम नक्कीच स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये होताना पाहायला मिळालं. एक दिमागदार फटका, चेंडू सीमापार, चौकार. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज होत आहेत पुन्हा एकदा मारा करण्यासाठी. भाऊसाहेब. हा चेंडू खोलवर टप्प्याचा स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये गोलंदाज अडवतील. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळेल. समाधान आभारे आणि शुभम खुळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आहे. सलामीवीर आहेत आणि साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बाजवावीच लागेल आपल्या संघासाठी आणि त्यासाठी प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज होत आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पुढे सरसावत, परंतु गोलंदाजांनी अक्षरशः बांधून ठेवलंय फलंदाजांना. अक्षरशः बेड्या घातल्यात फलंदाजांच्या पायामध्ये. कोणत्याच प्रकारची धाव इथे येताना पाहायला मिळणार नाही. चेंडू डॉट. अगदी सकाळच्या सत्रापासून जर मैदानाची रूपरेषा पाहिली तर नक्कीच गोलंदाजांना प्रभावित करणारं मैदान. अगदी गोलंदाजांनी धुमाकूळ या मैदानावरती जो घातलेला पाहिलाय आपण सकाळच्या सत्रापासून, परंतु फलंदाजांना देखील करामत ही करावीच लागेल कारण सामना दोन्ही टीमसाठी तितकाच महत्त्वपूर्ण. गोलंदाज सज्ज. हा चेंडू देखील रिवर्सचा प्रयास, क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत येत आहे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न देखील होता.
लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल येताना पाहायला मिळेल. धावफलक एका धावत संख्येच्या मदतीने 6 या धावत संख्येवरती जाऊन पोहोचलाय. 14 संघ या स्पर्धेमध्ये 7व्या पर्वामध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य देखील आपण पाहिलं तर प्रत्येक वर्षी नवीन विजेता या स्पर्धेला आतापर्यंत नक्कीच मिळालाय. परंतु या वर्षी कोण दावेदार ठरणार याकडे सर्वांचंच लक्ष जे पाहायला मिळत आहे. हा देखील चेंडू आडव्या बॅटने मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक बेगबान सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. षटक संपताय पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती नजर टाकूया. बिनबाद 7 धावा आहेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 निभाना. सत्ता कोणाची येणार ह्या मॅच वरती प्रश्नचिन्ह जरूर आपल्या सर्वांच्या समोर आहे. याही प्रश्नाचं उत्तर काही क्षणामध्ये जे येताना पाहायला मिळेल. परंतु आज जर पाहिलं तर जिथे जिथे सावली नक्कीच पाहायला मिळते तिथे तिथे क्रिकेट रसिक मात्र सावलीमध्ये बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाज जगन पाचोरे सज्ज होताना पाहायला मिळतील. स्ट्राईकच्या दिशेने शुभम. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. तिथे मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. क्षेत्ररक्षण लाजवाब, फेकी देखील अचूक. एकाच धावेने समाधान. धावफलक 8 धावा आहेत. वडांगळी सनरायझर संघ जर पाहायला गेला तर श्री सतीमाता क्रिकेट क्लब वडांगळी यांच्या मालकीचा असणारा संघ आहे. किट पार्टनर जर पाहिले तर अभिजित भावसार नक्कीच किट पार्टनर म्हणून भूमिका बजावताना पाहायला मिळत आहेत. अगदी सर्व स्पॉन्सर त्यांचं देखील मनापासून स्वागत आणि आभार. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्तानं मी करेल. खोलवर टप्प्याचा मारा. अगदी खोदकाम सुरू केलं होतं परंतु त्या अगोदरच चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल झाला आणि इथे निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. जगन पाचोरे अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतायत. समोरच्या दिशेने आक्रमण तर चढवलाय. हवाई सफर बंगाली रसगुल्ला. चरण षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल आणि धावफलकावरती अगदी आपण पाहूया 14 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये बारगस्त आहे. 14 म्हटलं की 14 फेब्रुवारी तरुणांच्या आवडीचा दिवस अर्थात प्रेमाचा दिवस. व्हॅलेंटाईन डे आपल्या सर्वांच्या समोर येईल. परंतु आपण सारी मंडळी क्रिकेटवरती प्रेम करणारे आहोत आणि सर्वच क्रिकेटवरती प्रेम करणारे क्रिकेट रसिक या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित. तमाम क्रिकेट राजाचं मनापासून स्वागत. हा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त होतील. दांडी गुल, बत्ती गुल आणि फर्निचर उद्ध्वस्त. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 14 धावत संख्येवरती पहिला धक्का. समाधानच्या रूपाने नक्कीच बसलेला पाहायला मिळेल. निराशजनक नक्कीच पेव्हिलियनच्या दिशेने समाधान परतताना पाहायला मिळत आहेत. परंतु न्यू बॅटर त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. बाळासाहेब पानसरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रचंड मोठा अनुभव खांद्यावरती आहे.
14 धावा आहेत आणि 14 क्रमांकाची जर्सी परिधान करून बाळासाहेब मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 14चा इतिहास नक्कीच आपण पाहत होतो. व्हॅलेंटाईन डे म्हणून नक्कीच 14 फेब्रुवारी सर्वांना ठाऊक आहे, परंतु 14 फेब्रुवारी हा दिवस काळा दिवस देखील आहे. 14 फेब्रुवारीला झालेला पुलवामा हल्ला आणि देशातील 49 जवान शहीद झाले, परंतु व्हॅलेंटाईन डे सर्वांना आठवतो, परंतु पुलवामाचा हल्ला आपल्याला आठवत नाही. ही खरी आपली शोकांतिका आहे, हे देखील विसरून चालणार नाही. 49 जवान नक्कीच भारताचे जे शहीद झालेले आपण पाहिले. गोलंदाज सज्ज होतील पुन्हा एकदा जगन पाचोरे. हा चेंडू भन्नाट वेगाचा, बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नसेल. इथे निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळेल. 14 धावत संख्येवरती धावत संख्येला ब्रेक लावण्याचं काम गोलंदाज जगन पाचोरे मैदानाच्या आतमध्ये करतायत. अफलातून गोलंदाजी आहे. हा चेंडू देखील पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरं धावतायत. फेकी अचूक आहे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता, तोपर्यंत एक वेगवान सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. याचबरोबर षटक देखील संपलं जात आहे. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांचा खेळ संपला. 1/15. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. पंधरा धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये, माफ करा, एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत. 14 बद्दल आपण नक्की चर्चा करत होतो, तर 14 मे देखील आपल्याला आठवावं लागेल. 14 मे 1657 पुरंदरच्या पोटी एक धुरंदर जन्माला आला. त्या राजाचं नाव होतं छत्रपती संभाजी महाराज. फार मोठा वसा वारसा नक्कीच छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा आपल्या नाशिक जिल्ह्याला आणि सिन्नर तालुक्याला देखील आहे आणि या महाराष्ट्राच्या भूमीला देखील आहे. 15 धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. त्या इतिहासाकडे देखील येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला घेऊन जाईल. गोलंदाज सज्ज होत आहेत भाऊसाहेब भोसले. संघासाठी तिसरं तर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. हा चेंडू पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयास होता. टप्पा खाल्यानंतर चेंडूने गिरकी घेतली आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. बोटांची किमया, इनस्विंग आउटस्विंग कॉम्बिनेशन नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. भाऊसाहेब भोसले प्रचंड मोठा अनुभव आहे खांद्यावरती आणि त्याचा पुरेपूर उपयोग आज मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतील गोलंदाज भाऊसाहेब भोसले. हा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करेल आणि इथं देखील क्लीन बोर्ड होताना पाहायला मिळतील फलंदाज बाळासाहेब पानसरे. बॅक टू द पेव्हिलियन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. बाळासाहेब पानसरे बाद होत आहेत तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिजित भावसार दाखल होताना पाहायला मिळतील. नावातच जीत आहे, परंतु विजयाच्या दिशेने प्रवास करणारी फलंदाजी, एक सन्मानजनक स्कोर उभा राहायचा आहे आणि त्यासाठी कडवी झुंज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दोनही फलंदाज देताना पाहायला मिळतील. 15 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेला पाहायला मिळेल. गोलंदाज भाऊसाहेब भोसले कमालीची गोलंदाजी. 1.2 षटकांचा खेळ हाताळलाय, 6 धावा खर्च केल्यात, 1 विकेट टिपली आहे. अफलातून कामकाज त्यांचं पाहायला मिळतं. हा देखील चेंडू जर पाहायला गेला तर अचूक टप्प्याचा 12 नक्कीच पाहायला मिळतोय. मिस टाइम शॉट, तदनंतर शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल, फेकी होतीये
एक धाव इथे देखील वसूल केली जाईल. 16 धावा आहेत. 16 या अंकामागे देखील फार मोठा इतिहास आहे. गॉड ऑफ क्रिकेट, क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर वयाच्या 16व्या वर्षी क्रिकेटमध्ये टाकलेलं पहिलं पाऊल आपल्याला सर्वांना आठवेल. आणि त्यानंतर भारतरत्न सारखा पुरस्कार नक्कीच या क्रिकेटच्या देवाच्या नावावरती आपण पाहिलेला आहे. हा इतिहास या 16 अंकाचा आहे. हा चेंडू देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयास. गुगली लॉलीपॉप होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताच नाही. चेंडू डॉट. तर वयाच्या 16 वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं. 18 पकड जातीचे मावळे एकत्रित केले आणि रायरेश्वराच्या मंदिरावर हिंदवी स्वराज्याचा शपथ माझ्या राजाने घेतली. अर्थात छत्रपती शिवराय आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येतील. तर स्वराज्य नाही तर सुराज्य घडवलं, सुखात सारी प्रजा, असं माझ्या राजाचं नेतृत्व नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. हा इतिहास या मातीचा आहे. हा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयास होता. तिथे यष्टेंच्या पाठीमागे थोडीशी चूक होताना पाहायला मिळते. बॅकअपचं काम होईल. एक सिंगल वाऱ्याच्या वेगात येताना पाहायला मिळते. 17 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर वयाच्या 16व्या वर्षी खरं तर संतांची भूमी म्हणून देखील आपण या महाराष्ट्राच्या भूमीकडे पाहतो. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या समोर ठेवली. हा देखील इतिहास या मातीचा आहे. हा सर्व इतिहास 16 या अंकाचा आपण पाहिला. धावफलकावरती 17 धावा आहेत. गोलंदाज सज्ज भाऊसाहेब. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेने खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. उंचीचा पुरेपूर फायदा. सीमारेषेच्या जवळपास चेंडू अडवलाय. तोपर्यंत एक सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 18 धावा धावफलकावरती आहेत. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 18 क्रमांक नक्कीच पाहिला तर आपल्याला सर विराट कोहली यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 18 क्रमांकाची जर्सी परिधान करतात आणि टीम इंडियासाठी दिलेलं योगदान आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. परंतु विराट कोहली 18 क्रमांकाची जर्सी का परिधान करतात यामागे देखील फार मोठा इतिहास आहे. त्या इतिहासाकडे देखील येणाऱ्या वेळेमध्ये घेऊन जाईल. 18 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज होतील. षटक क्रमांक 4 सिद्धार्थ लांडगे. शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू उंची तर आहे. तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला जाईल आणि अभिजितला देखील इथं परतावं लागेल. धक्का क्रमांक 3 फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे हुगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPLच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि अगदी पाणी सौजन्य जर पाहायला गेलं तर सतीजी नेहे साहेब यांच्या माध्यमातून आहे. तर एनर्जी ड्रिंक सौजन्य एन्व्हिरल ORS नक्कीच आपण पाहतोय. NV फार्मा कंपनी माळेगाव MIDC यांच्या माध्यमातून आहे. तर सिन्नर एंटरप्राइजेस प्रोप्रायटर रतनजी पडवळ साहेब यांच्या माध्यमातून किसान ॲक्वेचं मिनरल वॉटर नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. पाणी सौजन्य दात्यांचं मनापासून आभार. ड्रिंक ब्रेक देखील होतोय. तोपर्यंत ऐकूया डीजेची सुंदर अशी मेजवानी. थँक्यू. आपल्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय भुराराम शिरवी. 18 या अंकाची आपण चर्चा करत होतो.
विराट कोहली 18 क्रमांकाची जर्सीज का परिधान करतात? 18 डिसेंबर 2006 ज्या वडिलांचं स्वप्न होतं, अर्थात प्रेमनाथजी कोहली, विराट कोहली यांचे वडील यांचं झालेलं निधन 18 डिसेंबर 2006 रोजी नक्कीच झालेलं वडिलांचं निधन, आणि ते आठवणीत मात्र 18 क्रमांकाची जर्सी नक्कीच विराट कोहली परिधान करतात. हा इतिहास 18 या क्रमांकाचा आपण पाहिला. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया टप्पा खाल्यानंतर थोडासा वळण घेताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. फलंदाजाला चेंडू समजू शकत नाही. इथे देखील डॉट बॉल. 18 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज आहेत सिद्धार्थ. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयास. वारंवार नक्कीच फलंदाजांना इथे बीट केलं जात आहे, थांबवलं जात आहे, रोखलं जात आहे. कमालीची गोलंदाजी सिद्धार्थ लांडगेची पाहायला मिळेल. पहिले 3 चेंडू जर पाहिले तर पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. इथं देखील काय अफलातून गोलंदाजी आहे मित्रांनो. सिद्धार्थ लांडगे पहिले 4 चेंडू कमालीचे आलेत. या अगोदर 2 निर्धाव षटकं आपण स्पर्धेमध्ये पाहिली आहेत. आज तिसरं पाहायला मिळणार का? समोरच्या दिशेने आक्रमण तर चढवलंय. चेंडू हवेत, सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. छेडन षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकाराच्या मदतीने 24 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिले 4 चेंडू आपल्यातून आले, परंतु 5व्या चेंडूवरती आक्रमण झालं आणि इथं देखील चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. धावा येतील 4. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 4 षटकं इथे संपली जातील. 3 बाद 28 धावा धावफलकावरती आहेत. अगदी पहिले 4 चेंडू सिद्धार्थ लांडगेचे आपण पाहिले तर आपल्यातून आले, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूंवरती सोमनाथ गोसावी देखील आक्रमण करताना पाहायला मिळाले आणि 10 धावा या अगोदरच्या षटकामध्ये येताना पाहिला आहेत. तर संघासाठी 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज रामा रहाणे सज्ज होताना पाहायला मिळतील. अनेक दातृत्वदाते, अनेक स्पॉन्सर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलेत. सर्वांचंच मनापासून कौतुक मी या स्पर्धेच्या निमित्ताने करेल. हा चेंडू अगदी आपण पाहूया. इथे शरीरभेदक मारा पाहायला मिळालाय. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताच नसेल. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू सोमनाथ खेळलेत. 10 धाव्यांची खेळी सोमनाथची आहे, तर शुभम खुळे सलामीला आलेत. 6 चेंडू खेळलेत आणि 4 धाव्यांची खेळी आहे. स्वतःवरती थोडीशी निराशा असतील, परंतु कोणत्याही क्षणी आक्रमक रूप दाखवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे, हे देखील विसरून चालणार नाही. गोलंदाज सज्ज होतील रामा रहाणे. हा चेंडू अगदी आपण पाहूया उजव्या एसटीच्या खूप दूरवरती राहतोय. मुख्य पंच दीपक पिळगावकर सरांचा नक्कीच इशारा आला जाईल. व्हाईट बॉल. अवांतर धावत संख्येच्या मदतीने 29 धावा आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक 5वं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेला पाहायला मिळत आहे. हा देखील चेंडू इथे उंच भरारी घेतोय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या पाठमोर धावतायत. 1-2 झेल सुटलाय आणि इथे शुभमला देखील जीवदान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. बापू गडाख साहेबांच्या माध्यमातून नक्कीच प्राइज येते. शुभम मैदानाच्या आतमध्ये आहेत. शुभम खुळे बॅक टू बॅक 3 षटकार, अर्थात षटकार हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. 1100 रुपयाचं प्राइज.
30 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज होत आहेत रामा. हा चेंडू देखील मिस टाइम शॉट. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला जाईल झेल आणि धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय तो 4था फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आयोजकांचं मनापासून कौतुक असेल. खरं तर या स्पर्धेच्या निमित्ताने अथक परिश्रम आमच्या आयोजक कमिटीने घेतलेले आहेत. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन असेल, संपूर्ण संघबालक असतील, सर्वांनी घेतलेले अथक परिश्रम आपण सर्वांनी पाहिलेत. आणि तदनंतर मात्र सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024 जी संपन्न होते. क्रिकेटची स्पर्धा भरवणं मित्रांनो एवढं काही सोपं नसतं. अगदी वर्षभर मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन आमची आयोजक कमिटी सातत्याने करत असते. संपूर्ण आयोजक कमिटीचे द्यावे तितके धन्यवाद कमी असतील. आम्ही नेहमीच सांगत असतो, क्रिकेटची स्पर्धा भरवणं येड्या गाबाळ्याचं काम नव्हे, येथे पाहिजे जातीचे येड्या गाबाळाचे काम नव्हे. आणि संपूर्ण आयोजक कमिटीने घेतलेले परिश्रम आपण पाहिलेत. हा चेंडू देखील मोठा फटका घेण्याचा प्रयास होता. शरीर यष्टीवरती चेंडू आदळतोय. पुनश्च एकदा एक डॉट निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 30 धावा स्थिर आहेत. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया शॉर्टपिच स्वरूपाचा नक्कीच पाहायला मिळालाय. एस्टेनच्या पाठीमागे चूक होताना पाहायला मिळेल. सीमारेषेच्या अगदी जवळपास 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत असताना चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत बाईकच्या स्वरूपात 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने 32 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 32 या अंकामागे देखील फार मोठा इतिहास आहे. तेज धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. अवघं 32 वर्षाचं आयुष्य इथे आक्रमण चढवलंय. आणि याच बरोबर कोटक महिंद्रा बँकेला दिली जाते मानवंदना. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली, प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. षटक संपतायत. 5-4 बाद 38 धावा धावफलकावरती आहेत. 32 अंकाबद्दल आपण चर्चा करत होतो. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. अवघं 32 वर्षाचं आयुष्य माझ्या राजाचं होतं. 14 मे रोजी झालेला जन्म, पुरंदरच्या पोटी एक धुरंदर जन्माला आला. त्या राजाचं नाव होतं छत्रपती शंभूराजे. अवघं 32 वर्षाचं मिळालेलं आयुष्य आणि 32 वर्षामध्ये एकही लढाई न हारलेला राजा, म्हणून ज्या राजाची इतिहासाने नोंद घेतली त्या राजाचं नाव आहे छत्रपती संभाजीराजे भोसले. हा इतिहास या मातीचा आहे. लढण्याचा इतिहास आमूचा हारणं आमच्या रक्तात नाही. धावफलकावरती नजर टाकूया. 38 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. तर संघासाठी 6व्या क्रमांकाचं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन जगन पाचोरे गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहूया जमिनीला समांतर खेळून काढला अलोंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. अगदी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण होतं. एक सिंगल. 39 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका धावेने धावफलक नक्कीच पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. लाख धागो का सफर है, जिंदगी बुनते रहो. एक धाव बुनायची आहे आणि त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जो जारी सुरू असलेला पाहायला मिळेल. 39 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण चढवले. क्षेत्ररक्षक आहेत. टिपला जाईल झेल आणि इथे अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक 5वा. फलंदाज होतोय बाद.
क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 39 धावसंख्येवरती पाचवाही धक्का बसला जातोय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. योगेश्वर चव्हाणके नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील जगन पाचोरे. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. अगदी थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल येताना पाहायला मिळेल. धावफलक 40 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. शांत प्रकारचं वातावरण आहे. अशांत करणारी फटकेबाजी आता मैदानाच्या आतमध्ये जी गरजेची असेल वडांगणी सनरायझर्स संघासाठी, आणि त्यासाठी प्रयत्न प्रयास दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतील. समोरच्या दिशेने आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन दी बॉल. सोप्पा झेल टिपला जातोय आणि ते 6व्या क्रमांकाचा धक्काही बसला जाईल. फलंदाज बाद शुभम खुळे. बॅक टू द पेव्हिलियन. अस्मिता फूड्स कंपनीचे असणारे सर्वे आदरणीय सुरेशजी जोंधळे साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्ताने होत आहे. रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर सिन्नरचे असणारे अध्यक्ष आहेत आणि साहेबांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या निमित्ताने होत आहे. आपलं ही सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024च्या निमित्तानं मनापासून सहर्ष असं स्वागत, हार्दिक स्वागत. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने एसटीपीएलच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे 40 धावा आहेत. गोलंदाज सज्ज. इथे फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आडव्या बॅटने फेकून दिलाय. सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर. मैदानाच्या आतमध्ये उसळल्या अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय लालबुंद तोफेचा गोळा. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. याचबरोबर 6 षटकांचा खेळ इथे संपला जाईल. 6 बाद 46 धावा सनरायझर्स वडगाळी संघाच्या खात्यावरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित 2 षटकं अजूनही बाकी शेष असलेली पाहायला मिळतील. आणि या 2 षटकांमध्ये धावा किती प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. परंतु इथे सागर बानी आणि दुसऱ्या बाजूने योगेश्वर चव्हाणके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सागर वाणी आल्यासरचे आक्रमक करताना पाहायला मिळाले आणि इथे देखील शरीर भेदक मारा. तोपर्यंत अगदी लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल. धावफलकावरती 47. 47 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आक्रमण समोरच्या दिशेने. चेंडू हवेत. उंच भरारी घेतोय. उंची आहे, लांबी देखील आहे आणि याचबरोबर चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 53 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सागर वाणी नावाची तोप मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि गोलंदाजांचं अक्षरशः गंमत मोडण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सागर वाणी करताना पाहायला मिळत आहेत. 53 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये.
2 चेंडू खेळलेत, 12 धाबींची खेळी सागरची पाहायला मिळते. तर सिद्धार्थ लांडगे कमबॅक करणार का? हा चेंडू देखील रिवर्सचा प्रयास, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात. एक वेगवान सिंगल, एकाच धावेने समाधान मानावं लागेल. धावफलक 54 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा धगधग तथारार सिन्नर क्रिकेट प्रीमियर लीग 2024. सिन्नर तालुक्यातील असणारे सर्व खेळाडू एक व्यासपीठ मात्र सिन्नर तालुक्यातील खेळाडूंसाठी आहे. पंचांकडे दाद मागितली जाते, पंच अपील फेटाळत आहेत. आणि इथे पंचांचं बोर्ड देखील आकाशाकडे जाताना पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद आणि स्पोर्ट्समॅनशिप देखील पाहायला मिळाली. योगेश चव्हाणके सर स्वतः मात्र पेव्हिलियनच्या दिशेने जाताना पाहायला मिळाले. मनापासून कौतुक त्यांचं देखील असेल. अगदी ही स्पिरिट प्रत्येक खेळाडूमध्ये असणं गरजेचं असतं आणि ही स्पिरिट आम्हाला सिन्नर तालुक्यामध्ये सातत्याने पाहायला मिळते. 54 धाबा आहेत 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. झेंडा फडकला शुरांचा. शिवडे डेअर डेव्हिल संघ खेळायला आला. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे. तर न्यू बॅटर तुषार कांदळकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हा चेंडू देखील इथे मिस टाइम शॉट तर आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात. 1 2 3 झेल सुटलाय, झेल निसटलाय आणि तोपर्यंत अगदी धावांसाठी धाव 1+1 2 धावा इथे यशस्वीरित्या येताना पाहायला मिळाल्या. तिसऱ्या धावेसाठी देखील कॉल होता परंतु तिथे नकार कळवला आणि 2 धावसंख्येने समाधान. अब तक 56 धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये सनरायझर्स वडांगणी संघाच्या खात्यावरती पाहायला मिळतील. गोलंदाज सिद्धार्थ लांडगे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहूया. डाव्या एसटीच्या खूप दूरवरती राहत आहेत. पंच दंडित करतील गोलंदाजाला. 1+1 2 धाबा अतिरिक्त स्वरूपात येतील. 58 धाबसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. सागर वाणी स्ट्राईकच्या दिशेने आहे. दबाव दडपण प्रेशर दोनही बाजूने आहे परंतु दबाव दूर करून खेळावं लागेल. हा चेंडू इथे कमालीचा अगदी गुडले स्पॉट वरती चेंडू पडला. उसळी घेतली आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होताना पाहायला मिळतो. वेगावरती स्वार होताना पाहायला मिळाले. गोलंदाज षटक संपते मैदानाच्या आतमध्ये. 7व्या क्रमांकाचं 7 षटकांचा खेळ संपला. 7 बाद 58 धावा धावफलकावरती आहेत. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा एसटीपीएल या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. शेवटचा आणि अंतिमचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये उर्वरित असेल. रामा रहाणे गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. हा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडू अडवत आहेत. तोपर्यंत अगदी एक सिंगल इथे येताना पाहायला मिळेल. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. 59 धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. हा चेंडू देखील इथे शरीर भेदक मारा. बॅट आणि बॉलचा संपर्क होणार नाही. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. भव्य दिव्य असं क्रीडांगण आणि खरं तर क्रांतीवीर वसंतराव नाईक मैदान महाविद्यालय सिन्नर या मैदानावरती मात्र क्रिकेटची स्पर्धा सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण सर्वच जण अनुभवतोय. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकी थोडीशी अस्ताव्यस्त पाहायला मिळाली. बॅकअपचं काम होईल तोपर्यंत 2 धावा इथे देखील येत आहेत. 61 ऑन बोर्ड 61 धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक आहे. अंतिमच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी.
हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे फलंदाजांना पाहावं लागेल. निर्णायक षटक डेथ ओव्हर. गोलंदाज रामा रहाणे, स्ट्राईकला सागरवाणी. हा चेंडू अगदी आपण पाहूया. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताच नाही. पंचांकडे दाद मागितली जाते. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जाईल. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. आपल्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू, नक्कीच पंचांचा इशारा आला जातोय. अर्थात डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. 61 धावा आहेत 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही अंतिमच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. भव्य दिव्य असं गोलाकार मैदान अगदी सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. इथे देखील डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 62 धावा आहेत 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिमचे काही चेंडू उर्वरित बाकी असलेले पाहायला मिळतील. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आहे. अर्थात 62 धावा आहेत. इथे देखील आक्रमण आडव्या बॅटने अलॉंग दी कार्पेट फटका पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षण खराब, चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत सनसनी चौकार. 4 रन. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. पाहता पाहता 8 षटकांचा खेळ संपला. अर्थात एक डाव संपला जाईल आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना सनरायझर्स वडांगणी संघाने नक्कीच बनवल्यात 8 षटकांमध्ये 66 धावा. तर विजयासाठी 48 चेंडू आणि 67 धाब्यांची गरज शेवटी डेअरडेव्हिल्स संघाला नक्कीच असणार आहे. कुंदेवाडी लायन्स आणि मोहो किंग्स दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. टॉस का बॉस साठी असणारं सौजन्य श्री सागरजी जाधव युवा उद्योजक आणि मुसळगाव नगरीचे असणारे युवा उद्योजक आहेत. त्याचप्रमाणे संचालक मुख्यमंत्री अमृततुल्य चहा सागरजी जाधव साहेबांच्या माध्यमातून टॉस का बॉस सौजन्य आहे. तर मॅन ऑफ द मॅच साठी जर पाहायला गेलं तर सिद्धिविनायक असोसिएट्स आणि सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन मध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून ज्यांचं कामकाज सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं, इंजिनियर आदरणीय वैभवजी मुत्रक यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी देखील सौजन्य पाहायला मिळतं. आणि एक भव्य दिव्य व्यासपीठ टॉस का बॉस आणि मॅन ऑफ द मॅचचं जे आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळेल. एक आखीव रेखीव आयोजनात मात्र ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न होते. नवीन बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये. अठ्ठेचाळीस चेंडू आणि 67 धावा विजयाचं समीकरण. आता वडांगणी सनरायझर्स संघ नक्कीच मैदानाचा ताबा घेतील. क्षेत्ररक्षण सजावलं जाईल. तर दुसऱ्या बाजूने शिवडे डेअरडेव्हिल्स संघाची सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आणि या 67 धाव्यांचा पाठलाग कशा रीतीने होतो हे ऐकण्यासाठी पुनश्च एकदा जाऊया. श्रीरामपूर नगरीचा असणारा एक बुलंद आवाज सातत्याने महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वमध्ये आणि आपण सर्वच जण त्यांना ऐकत असतो. आमचे सहकारी समालोचक आदरणीय शाहरुखजी पठाण सर यांच्याकडे या सर मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद.
धन्यवाद अनिकेत गुंजाळ सर यांना आपण पहिल्या डावामध्ये ऐकलंय. सिद्धार्थ लांडगे यांच्या बॅटमधून लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला खेळलंय आणि पहिल्याच चेंडूवर एक शानदार चौकार मिळतो आहे. 4 पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण पर्व 7 मध्ये सिन्नर टेनिस प्रीमियर लीग पाहतो आहे. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत. एक महत्वपूर्ण मॅच कडे आपण जातो. एका बाजूला शिवडे डेअरडेव्हिल्स आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वडांगणी सनरायझर्स या दोन संघांच्या दरम्यान ही लढत पाहायला मिळते. पहिला डाव संपला आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना 66 धावा बनवल्यात. 67 धावांचे लक्ष ठेवण्यात आले. यावेळेस देखील मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु लॉंग ऑफ मध्ये यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. एक सिंगल प्राप्त होईल. आघाडीची जोडी जर पाहिली तर सिद्धार्थ लांडगे आहेत. दुसऱ्या बाजूला ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं ते रोहित खाडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला पहिलं षटक मैदानावर टाकलं जात आहे सोमनाथ गोसावी यांच्या माध्यमातून. 5 धावा धावफलकावरती झाल्या. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना रोहित खाडे यांना आपण आता स्ट्रायकर एंडकडे पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये होणारे बदल देखील पाहायला मिळत आहेत. यावेळेस फुलर लेंथवरचा बॉल होता. मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव तिथे मिळेल. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होणार नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल होईल. धावसंख्या झाली आहे 6. एक सुबक आयोजन असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मानाची सन्मानाची ही क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतोय. यावेळेसचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. स्क्वेअर ड्राईव्ह केलं आणि बॉल निघून जाईल अगदी सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो. व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, परंतु फुलटॉस बनवलं त्याला आणि फक्त दिशा दिली. 4 धावा तिथे वसूल करत असताना आपण पाहू शकता सिद्धार्थ लांडगे यांना. एक प्रतिभावंत खेळाडू आहेत. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सिद्धार्थ लांडगे यांच्याकडे पाहिलं जातं. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाईल. धावफलकावरती धावसंख्या आहे 10. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु यावेळेस संपर्क होऊ शकलेला नाही. चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला जाईल आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावर धावसंख्या बिनबाद 10. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर. माननीय डॉक्टर सुनील इलक. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. वडांगणी सनरायझर्स या संघाचा आपण जर विचार केला तर संघमालक म्हणून या संघासाठी सतीमाता क्रिकेट क्लब वडांगणी, श्री सतीमाता आणि श्री सामत दादा यांचे आशीर्वाद घेऊन हा संघ खेळतो. बॉल हवेत आहे. फटका इथे मिस टाइम आहे आणि विकेट इथे मिळते. पहिला फलंदाज बालून परतणार आहे रोहित खाडे बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. तर किट पार्टनर या संघाचे आहेत वडांगणी सनरायझर्स. अभिजित भावसार सिन्नर हे या संघाचे किट पार्टनर आहेत. दुसऱ्या बाजूला आपण शिवडे डेअरडेव्हिल्स या संघाच्या बाबतीत जर पाहिलं तर या संघाचे संघमालक आहेत शिवबोले व्हेजिटेबल कंपनी सन्माननीय प्रवीण निवृत्ती चव्हाणके आणि किट पार्टनर म्हणून SB नवले सर श्री साई पॉलिमर्स हे किट पार्टनर आहेत शिवडे डेअरडेव्हिल्स संघाचे. आणि हे दोन संघ आता मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिली विकेट मिळाली आहे. रोहित खाडे आता बाद झालेत तर त्यांची जागा घेण्यासाठी समाधान शिरसाट.
समाधान शिरसाट यांच्यासाठी पारितोषिक आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. अस्मिता फूड्स सन्माननीय सुरेशजी जोंधळे आणि रोटरी क्लब अध्यक्ष सुरेश जोंधळे यांच्या वतीने 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक समाधान शिरसाट यांच्यासाठी आहे. अस्मिता फूड्सचे मालक आणि रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वरचे सिन्नरचे अध्यक्ष सुरेशजी जोंधळे यांच्या वतीने हे पारितोषिक आहे. एक बाद 10 ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय कोलवर टप्प्याचा बॉल. खूप चांगली गोलंदाजी ओव्हरमध्ये योगेश्वर चव्हाण यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला खेळलाय. एक धाव तिथे कंप्लीट करत असताना दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर आज 5वा दिवस आणि 5व्या दिवसातला हा 5वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर देखील एक महत्वपूर्ण मॅच आजच्या दिवसातला शेवटचा सामना आपण इथे अनुभवणार आहोत. यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे आणि पकडला जातोय झेल. फलंदाज सिद्धार्थ लांडगे यांची बिग विकेट मिळते. मोठी विकेट आली आहे. फलंदाज सिद्धार्थ बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. प्रणव बेलोटे यांचं देखील कौतुक करावं लागेल. खूप चांगला झेल त्यांनी पकडलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कारण चेंडूने फार उंची घेतली होती आणि ऑस्ट्रेलियन रणनीती जी आहे ऑस्ट्रेलियन तंत्र जो आहे त्याचा वापर करत त्यानं तो झेल पकडला. झेल पकडण्यासाठी देखील वेगवेगळ्या तंत्राचा वापर करावा लागतो आणि क्षेत्ररक्षणामध्ये तुमचं स्थान कोणतं आहे त्या स्थानावर तुम्हाला त्या तंत्राचा वापर करावा लागतो. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असाल तर तिथे वेगळी तंत्र तुम्हाला वापरावी लागतात. सीमारेषेच्या जवळ जर तुम्ही असाल तर तिथे झेल पकडण्यासाठी तुम्हाला वेगळ्या तंत्राचा वापर करावा लागतो. फार उंच गेलेले जर चेंडू असतील तर ते झेल पकडण्यासाठी वेगळी तंत्र आहेत आणि इथे खूप चांगल्या तंत्राचा वापर केला. विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक 2 आघाडीची जोडी आता माघारी गेली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. सचिन म्हस्के यांना आपण पाहू शकता. इथून पुढे डाव सावरण्याची आवश्यकता आहे. जरी 67 धावांचं माफक लक्ष असलं तरी या मैदानावर या धावा रोखल्या जाऊ शकतात हे आपण पाहिलंय. यावेळेचा बॉल कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. धाव मात्र मिळणार नाहीये. आपण वडांगळी सनरायझर्स या संघाचा विचार जर केला तर या अगोदर या संघाने 3 सामने खेळलेत आणि 3 विजय मिळवलेले आहेत. 4 विजय मिळवलेले आहेत. हा 5वा सामना वडांगळी सनरायझर्सचा संघ देखील खेळतोय. 2 ओव्हर संपलेले आहेत. 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 2 बाद 11 धावा धावफलकावर आहेत. योगेश्वर चव्हाणके यांनी या ओव्हरमध्ये फक्त 1 डाव दिले आणि 2 विकेट घेतल्यात. वाह, खूप चांगली गोलंदाजी इथे योगेश्वर चव्हाणके यांची पाहायला मिळाली. म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपला होता त्यावेळेला 10 धावा होत्या. फलंदाज कुठलाही बाद नव्हता. दुसरं षटक ज्यावेळेला संपलं त्यावेळेला धावा आहेत 11 आणि तिथे 2 फलंदाज बाद आहेत. हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी फलंदाजी करणाऱ्या संघाकडे झुकेल तर कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे. जो चांगला खेळ करेल त्याला विजय निश्चितच मिळणार आहे. त्यामुळे इथे तुम्हाला खेळ देखील चांगला करावा लागेल. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात आहे. दुसरं षटक टाकण्यासाठी सोमनाथ गोसावी यांना पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आले. मोठा फटका इथे खेळायचा आहे परंतु फाईन लेगच्या दिशेने बॉल जाईल. बॅटची आतली कडा घेतोय. चायनीज कट ज्याला म्हटलं जातं. एकच्या सहाय्याने धावसंख्या वाढली आहे. यावेळेस बॅकफुटला जाऊन बॉलला फक्त दिशा दिली आहे. बॉल वेगात चाललाय. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर. तिसरं षटक सुरू आहे आणि तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावसंख्या जर पाहिली तर 16 आकड्यावरती जाताना पाहायला मिळतंय. दुपारचं सत्र आहे.
सर्व ऑफिशियल टीमसाठी जेवणाची देखील आयोजकांच्या वतीनं खूप चांगली मेजवानी आहे. यावेळेस समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय, एकच धाव तिथे पूर्ण होताना पाहायला मिळते आणि 1च्या सहाय्याने धावसंख्या मात्र वाढली आहे. धावफलकामध्ये होणारा बदल, एकूण धावसंख्या झाली आहे 17. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे. आपण वडांगळी सनरायझर्स या संघाच्या बाबतीत जर चर्चा केली तर मागच्या 4 सामन्यांमध्ये या संघाने धावेंचा पाठलाग केलाय, परंतु आता धावा रोखायच्यात आणि इथे देखील खूप चांगला खेळ हा संघ करतोय. यावेळेस खूप चांगला बॉल होता, हलक्या त्याने बॉलला ढकललं गेलं. 1 धाव मिळाली. 1च्या सहाय्याने धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचले पुढे. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. समीकरण जर पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 32 धावा आपण धावफलकावरती पाहत. 32 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी धावा 49 धावा. 32 चेंडू 49. यावेळेस थोडासा वेगळा प्रयत्न राहिला, परंतु अभिनाना भावसार यांचे प्रयत्न मात्र खूप कौतुकास्पद आहे. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये ते आहेत. प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं काम हे फार महत्वाचं हे समजून वडांगळी सनरायझर्स संघाने खेळ केलेला आहे आणि क्रिकेट हा एकजुटीचा खेळ आहे. तुम्हाला एकजूट दाखवावी लागते. 11 मन, 11 शरीर, 11 खेळाडूंचा खेळ म्हणून या क्रिकेटच्या खेळाकडे पाहिलं जातं. धावफलकावर धावसंख्या 18, 2 फलंदाज बाद आहेत. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू असताना सोमनाथ गोसावी तयार होतील. शॉर्टबॉलचा वापर करण्यात आला होता, परंतु पूल करत असताना स्क्वेअरलेगच्या दिशेने बॉलला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले, एकच धाव मिळाली. धावसंख्या 1ने पुढे जात असताना पाहायला मिळते आहे. धावफलकावरती धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा धावफलकावर आहे. 2 फलंदाज बाद आहेत. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 19 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. हव्या 4थ्या षटकासाठी कुणाला निमंत्रण दिलं जात आहे, कुणाला 4थ्या षटकासाठी आमंत्रित करण्यात येत आहे ते देखील आपल्याला पाहायचं आहे. पंच म्हणून दीपकजी पिळगावकर, दुसऱ्या बाजूला स्वप्नीलजी कपिले आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये गणेशजी जगताप सर आहेत. खूप चांगली कामगिरी पहिल्या दिवसापासून पंच म्हणून ते कार्यरत आहे. मी नेहमी सांगतो की अंपायरिंग करणं म्हणजे फक्त व्हाईट बॉल, नो बॉल देणं म्हणजे अंपायरिंग नसतं, फक्त 6 चेंडू मोजणं म्हणजे अंपायरिंग नसतं. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज संदीप देशमुख यांना आमंत्रित करण्यात आलं. सचिन म्हस्के स्ट्रायकर एनकडे आहेत. 6 धावसंख्येवर ते नाबाद आहेत. बॅकफुटला गेले, चांगला फटका खेळलाय, परंतु तिथे आज प्रणव यांच्या माध्यमातून खूप चांगली फिल्डिंग बघायला मिळाली आहे. इथे देखील चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावा झाल्यात 20. गोलंदाजी करणाऱ्या संघाला जर या मॅच मध्ये विजय मिळवायचा आहे तर अचूकतेने गोलंदाजी करणं फार गरजेचं. तर या ठिकाणी सचिन म्हस्के यांच्यासाठी एक पारितोषिक येत आहे. सचिन म्हस्के यांच्यासाठी एक पारितोषिक आहे केकान कन्स्ट्रक्शनचे सन्माननीय दौलत शेठ केकान साहेबांच्या वतीने. जर लागोपाठचे 6 चेंडू आणि 6 चौकार सचिन म्हस्के खेळत असतील किंवा लागोपाठचे 3 षटकार सचिन म्हस्के खेळत असतील तर 1001 रुपयांचं पारितोषिक केकान कन्स्ट्रक्शनच्या वतीने त्यांच्यासाठी आहे. आणि समाधान शिरसाट यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी अस्मिता फूडचे ओनर आणि रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वरचे अध्यक्ष सन्माननीय सुरेशजी जोंधळे यांच्या वतीने त्यांच्यासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. अर्थात समाधान शिरसाट आणि सचिन म्हस्के या दोन्ही फलंदाजांसाठी पारितोषिक आली आहेत. परंतु पाहूयात मॅच जिंकणार कोण हे फार महत्वपूर्ण आहे. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे देखील करण्यात आलाय, परंतु संपर्क होताना पाहायला मिळालेला नाहीये. डॉट बॉलची नोंद होते आहे. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सिन्नर स्पोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं केलेलं आयोजन. सिन्नर स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय किरणजी भंडारी,
उपाध्यक्ष गणेशजी मुत्रक, सेक्रेटरी म्हणून गणेशजी शिरसाट, त्याचबरोबरीने खजिनदार प्रसादजी पाटोळे, मेंबर सतीजी नेहे, रतनजी पडवळ, किरणजी गोजरे, किरणजी वाघ, रवी मोगल, त्याचबरोबरीने शरदजी गोजरे आहेत, वाल्मिकजी गवान, दौलत केकान, कुणालजी कातकडे, शरदजी घुगे, योगेशजी शिंदे, जितू पाटोळे, कैलास शिंदे, भगवान शिंदे, विनोद दंताळ, योगेश दाभाडे, प्रकाश हिवाळे, गणेश पगार, सचिन उकाडे, गणेश दिघे, गणेश जाधव, गणेश जगताप, सुनील शिळके, भूषण देशमुख, अबी बोडके, तंजीम सय्यद, भूषण उगले, समाधान शिरसाट, सूर्यकांत थोरात, सागर बोडके आणि सुनील शिरसाट ही सर्व सिनियर टेनिस प्रीमियर लीगची मॅनेजमेंटची टीम जी आहे यांच्या अथक प्रयत्नातून ही क्रीडा स्पर्धा आपल्यापर्यंत आली आहे. कुंदेवाडी लायन्स विरुद्ध मोहो किंग्स, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी मंचाकडे यायचंय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. नौसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना पाहिल्या मिळते. धावफलकावरती धावसंख्या आहे 22. चौथं षटक सुरू आहे. सचिन म्हस्के 7, समाधान शिरसाट 4 नाबादत. बाहेर जाणारा चेंडू त्याला छेडण्याचा प्रयत्न केला, परंतु पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. एक अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्तच्या साहाय्याने धावसंख्येमध्ये बदल होईल. धावा झाल्या 23. 2-23 अशी धावसंख्या. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल आहे का ते चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे. ड्रिंक्स जाऊ द्या. ड्रिंक्स जाऊ द्या. ड्रिंक्स. हॅलो, पुढील टॉस साठी आपण मान्यवर बोलवत आहे. अस्मिता फूड्स कंपनीचे सर्व आणि रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर सिन्नर अध्यक्ष सुरेशजी जोंधळे, त्या समवेत केकान कन्स्ट्रक्शनचे मालक केकान कैलास भाऊ शिंदे आणि स्वतः सागर भाऊ जाधव हे पण उपस्थित असतील. चला, मान्यवरांनी टॉस करता यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार, मोहो किंगचे कर्णधार बापू गडाख उर्फ संतोष गडाख आणि कुंदेवाडी लायन्सचे कर्णधार अंकुश नाटे, दोघांचे पदार्पण झाले. मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस का बॉस कॉमेंट्री बॉक्सच्या शेजारी यायचंय. STPL चा खेळ रंगलाय खास. पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होतंय टॉस का बॉस. माननीय सागर भाऊ जाधव यांच्याकडून टॉस का बॉस. चला, आपण टॉस मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. दोन्ही संघमालक टॉस साठी रेडी आहे. कुंदेवाडी लायन्सचा कॉल असेल. कुंदेवाडी लायन्सने टॉस जिंकलाय. कुंदेवाडी लायन्स या अंकुश नाटे 2 मिनिटं थांबा. मी अंकुश नाटे यांना, आपला काय निर्णय राहणार अंकुश नाटे? क्षेत्ररक्षण. आता आपली काय रणनीती असेल? किती धावांवर रोखण्याचा उद्देश मोहो किंग्सला असेल? कारण त्यांनाही विजयाची गरज आहे. एक सामन्यात पराभव, एक सामन्यात विजय, आणि आपण देखील मागच्या सामन्यात पराभव आपल्या आलाय. तर आपलं काय खेळाचं काय प्लॅनिंग असेल? आमचं खेळाचा प्लॅनिंग असेल की यांना कमीत कमी धावांमध्ये रोखायचा. त्यानंतर आम्ही चेस करू. 60 पर्यंत आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. मी बापू गडाखांना विचारेल की 2 सामन्यात 1 विजय 1 पराभव. तर आता आपला संघ देखील कुठली रणनीती, आणि आज आपण जर टॉस जिंकले असते तर आपण काय निर्णय घेतला असता? आम्ही पण टॉस जिंकलो असतो तर फिल्डिंगच केली असती. आणि रणनीती काही नाही तशी. दोन्ही पण टीमा चांगल्या आहे. आमचा जिंकण्याचा 100% देण्याचा प्रयत्न राहील, बस बाकी काही नाही. धन्यवाद. मी रोटरी क्लबचे अध्यक्ष यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. या टुर्नामेंट विषयी आपलं मनोगत व्यक्त करण्याची. अतिशय चांगल्या मॅचेस इथं होत आहे. STPL अतिशय या नाईक शाळेचं भव्य दिव्य
हे असं ग्राउंड आहे आणि अतिशय चांगलं सजवलेलं आहे. खेळणाऱ्यांनाही प्लेयरला खूप खेळायला मजा येत असेल उत्स्फूर्तपणे खेळण्यासाठी आणि चांगल्या मॅचेस होत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, आपला सहकार्य लाभो. ओव्हर टू यू शाहरुख पठाण. धन्यवाद सुनीलजी शेळके. तर नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जगन पाचोरे यांना आपण बघू शकता. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झाली आहे 23. पंचवीस चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 44 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाज संदीप देशमुख यांना आपण पाहतोय, खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, एक धाव जरूर मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुठलाही होणार नाहीये. ओव्हरचा खेळ देखील संपलाय. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 24 धावा आपण धावफलकावरती बघतोय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत, अजूनही 24 आणि धावा बनवायच्या 43. 24 चेंडू आणि 43 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर आपण समाधान शिरसाट यांना पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला जगन पाचोरे यांना पाहतोय. 2022च्या सिनियर टेनिस प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज मिळवली होती ते जगन पाचोरे मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यामुळे यांच्याकडे देखील क्षमता आहे. सातत्यानं संयमाने ते क्रिकेट खेळताना आपल्याला बघायला मिळाले. एक शांत संयमी खेळाडू आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये त्यांची बॅट कधीच शांत राहिली नाहीये. आज जर तुम्ही पाहिलं तर या मॅच मध्ये देखील त्याच पद्धतीने फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. 4 ओव्हर संपल्यात, 24 धावा झाल्यात. 24 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी राहिला. शिवडे डेअरडेव्हिल संघाला या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 43 धाव्यांची आवश्यकता आहे. योगेश्वर चव्हाण के गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील. लॉफ्ट केलं यावेळेस, लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहेत. एकच धाव तिथे मिळते, दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. धावसंख्या झाली आहे 25. फलंदाज बाद झाले 3. सुरुवात तर खूप चांगली झाली होती, परंतु लागोपाठच्या विकेट आल्यानंतर फलंदाजी करणारा शिवडे डेअरडेव्हिल संघ देखील थोडासा अडचणीमध्ये सापडताना आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु इथून पुढे समाधान शिरसाट आणि जगन पाचोरे यांना मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळ करावा लागेल. एखादी भागीदारी होणं फार गरजेचं राहील आणि ती भागीदारी 2 फलंदाज करतील का ते पाहणं देखील फार गरजेचं राहणार आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करण्यासाठी योगेश्वर चव्हाण के. वा, यावेळेस फुलर लेंथवरचा बॉल, वाईड यॉर्करचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा घेतोय. फ्लाइंग स्लिप मध्ये संदीप देशमुख तिथे आहेत. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी वडांगणी सनरायझर संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे आणि आतापर्यंत त्या संघाला पराभवाला सामोरं जावं लागलेलं नाहीये, कारण त्यांनी खेळ खूप चांगला केलाय. योगेश्वर पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती मारायच्या वेगामध्ये आलेत. एकच धाव मिळाली, दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाहीये. 1च्या साह्याने धावसंख्या देखील पुढे जात असताना धावा झाल्यात 26. 3/26 अशी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते आहे या मैदानावर. या खेळीसाठी जगन पाचोरे यांची ओळख आहे. बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. दर्जेदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली, प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. काय सुंदर फटका खेळला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला हे दृश्य बघायला मिळाले असतील. आखूट टप्प्याचा चेंडू होता. बॉलच्या लाईन मध्ये आले, पॉवर जनरेट केली, बॅटच्या अगदी मधोमध बॉलला घेतलं आणि बॉलला मिड विकेटची सीमारेषा दाखवली. षटकार तिथे घेतलाय. जोरदार अपील आणि यस, पंचांचं बोट आकाशाकडे चाललंय. विकेटचं पतन होतंय. जगन पाचोरे यांना माघारी जावं लागेल. मोठी विकेट. पंचांच्या निर्णयाचा आदर आपल्याला करावा लागतो. तरी सुद्धा आपण या ठिकाणी मदत घेऊयात टीव्ही अंपायरची. परंतु सॉफ्ट सिग्नल जो आहे, ऑन फील्ड डिसिजन जो आहे, फलंदाज बाद आहेत, परंतु आपण
चेक करूया. टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी घेण्यात येते. तर ऑनफिल्ड जो निर्णय आहे तो निर्णय अंतिम असेल, म्हणजे फलंदाज बाद असतील. कारण आपल्याकडे स्निकोमीटर नाही आहे, त्यामुळे अनेक अडचणी देखील येत आहेत. परंतु ऑनफिल्ड जो निर्णय आहे तो निर्णय अंतिम असेल, म्हणजे फलंदाज बाद असतील. चार बाद 32 धावा धावफलकावर आहेत. जगन पाचोळे यांना माघारी जावं लागतंय. चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आदेश मगर. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय मिडविकेटच्या दिशेने खेळला आहे. एक धाव जरूर त्या ठिकाणी मिळेल. 1च्या साहाय्याने धावसंख्या देखील वाढेल. धावफलकावरती धावा 33. ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 5 ओव्हर संपलेले आहेत. 5 ओव्हर नंतर 33. 18 बॉल 34 धाव्या पाहिजेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. शेवटच्या 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 34 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्यासाठी संदीप देशमुख यांना आमंत्रित करण्यात आलंय, ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये 5 धावा दिल्या होत्या, 1 विकेट मिळवली होती. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. 6व्या षटकाला मॅन्डेटरी आहे. 4 ओव्हर 5 ओव्हरमध्ये तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले जर तुम्ही घेत नसाल तर 6व्या ओव्हरमध्ये तो मॅन्डेटरी असतो. संदीप देशमुख तयार होत आहेत. समोर जर पाहिलं तर आदेश मगर मोठा फटका इथे खेळायचा आहे. संपर्क नाही आहे. यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या पूर्णपणे स्थिर. समीकरण बदललं जात आहे. सुरुवात खूप चांगली झाली होती. आपण या अगोदर देखील उल्लेख केलाय की असे अनेक सामने या मैदानावर झालेले आहेत. असं वाटतं की एक हाती विजय मिळवणारे संघ देखील पराभूत होताना पाहायला मिळतात. आणि इथे सुरुवात खूप चांगली झाली होती शिवडे डेअरडेव्हिल संघाची. परंतु जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये वडांगळी सनरायझर्स संघाने केलेली गोलंदाजी जी आहे त्या गोलंदाजीच्या जोरावर तो संघ देखील या मॅच मध्ये पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु शिवडे डेअरडेव्हिल संघाला जर या मॅच मध्ये यायचं आहे तर शिवडे डेअरडेव्हिल संघाच्या फलंदाजांना मैदानावर उभं राहणं फार गरजेचं आहे. लागोपाठचे विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव त्यांच्या संघावरती जरूर आहे, परंतु हा दबाव हटवण्यासाठी फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये वेळ वाया घालवणं फार गरजेचं आहे.
त्यावेळेस लॉफ्ट तर केलाय, बॉल हवेत आहे, फटका हा सुद्धा मिस टाइम आहे, परंतु नो मॅन्स एरियामध्ये हा चेंडू लँड होत असताना दिसतोय. नियोजन स्थळी हा चेंडू पडलाय, क्षेत्ररक्षक विरहित जे क्षेत्र आहे तिथे हा बॉल पडला आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्या. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होत असताना पाहिल्या मिळतोय. धावसंख्या झाली आहे 35 धावा. समीकरण पुढच्या एकदा बदललं. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 16 आणि 32 धाव्यांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट 12. 12च्या सरासरीने इथून पुढे धावा बनवाव्या लागणार आहेत. संदीप देशमुख यांना आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी. त्यावेळेस फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, थोडासा दिशाहीन चेंडू होता, पंचांनी दंडित केलाय. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव इथे मिळेल. अतिरिक्तच्या साहाय्याने धावसंख्येमध्ये देखील बदल होत असताना पंधरा चेंडू आणि 27 धाव्यांची आवश्यकता आहे. शिवडे डेअरडेव्हिल्स की वडांगणी सनरायझर्स, कोण जिंकणार या मॅचला पाहूयात. गोलंदाज तयार होतील गोलंदाजीसाठी. यावेळी चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर वेगात निघून जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने आणि डॉट बॉलची नोंद देखील होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. समीकरण बदललं. प्रत्येक चेंडू नंतर सामन्याचं समीकरण देखील बदललं जाणार आहे. आता मॅचचं समीकरण काय आहे तर शेवटचे चेंडू शिल्लक 14 आहेत आणि जिंकण्यासाठी 27 ची गरज आहे. आदेश मगर स्ट्रायकर इनकडे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फटका मिस मिड ऑफ तिथे तैनात करण्यात आलाय. 1-2 पकडलाय झेल, विकेटचं बटन होत आहे. फलंदाज आदेश मगर बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आदेश मगर यांनी केला, परंतु त्यांना देखील माघारी जावं लागलंय. नवीन फलंदाज त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय गायकवाड यांना आपण पाहू शकता. आज हिरो बनण्याची संधी आहे. आज शिवडे डेअरडेव्हिल संघाला एक संधी आहे की वडांगणी सनरायझर संघाचा जो विजयाचा रथ आहे तो इथे ते थांबवतील का ते देखील आपल्याला पाहायचं. कारण 4 सामने खेळलेत, 4 विजय मिळवले वडांगणी सनरायझर संघाने आणि या स्पर्धेमध्ये अनबिटन राहिलेला तो एकमेव संघ आहे. कुंदेवाडी लायन संघ होता, त्यांना देखील आज पराभवाला सामोरं जावं लागलं. रॉयल चॅलेंजर्स वडजेने काल एक सामना पराभूत झाले, परंतु एकमेव संघ वडांगणी सनरायझरचा आहे जो या स्पर्धेमध्ये अनबिटन राहिला. यावेळेस देखील डॉट बॉल आलाय. ओव्हरचा खेळ संपलाय. इथे संदीप देशमुख सरांचं देखील कौतुक करावं लागेल. 2 षटकं टाकली आहेत, 12 धावा दिल्यात आणि 2 विकेट्स त्यांनी मिळवल्यात. खूप कमालीची गोलंदाजी. 12 चेंडू आणि 27 धावा अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 12 चेंडू आणि 27 धाव्यांची आवश्यकता. समाधान शिरसाट यांच्यामध्ये ताकद आहे, यांच्यामध्ये क्षमता आहे आणि आज ती क्षमता ती ताकद इथे दाखवून देणं फार गरजेचं राहील. 12 चेंडू आणि 27 धाव्यांची आवश्यकता आहे. बॉल हवेत, फटका फसलाय आणि विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक 6. समाधान शिरसाट आउट. बॅक टू द डगआउट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. मोठा फटका खेळायचा होता, संपर्क झालेला नाही. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल पकडला गेला, विकेट मिळाली आहे. अजून एक फलंदाज आता मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. भाऊसाहेब भोसले
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता अक्षय गायकवाड आणि भाऊसाहेब भोसले यांना संघाचा डाव सावरण्याची आवश्यकता आहे. ते कशा पद्धतीने खेळतात ते फार गरजेचं राहील. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झाली आहे 40. स्ट्रायकर एंडकडे भाऊसाहेब भोसले यांना आपण बघू शकता गोलंदाजी करण्यासाठी. अभिनाना यावेळेस बॅटचा बाहेरचा स्पर्श. तिथे जर पाहिलं तर बाळासाहेब पानसरे चेंडूला कलेक्ट करताय. धाव तिथे मिळणार नाहीये. माफ करा, एक धाव आली आहे. धावसंख्या एकीने पुढे जाईल. धावफलकावर धावसंख्या देखील पुढे जात असताना एकूण धावसंख्या 41 आकड्यावर जाते. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल यात मात्र शंका नाहीये. त्यावेळेस खराब चेंडू. हो, परंतु आज प्रणवने देखील प्रभावित केलेला आहे. त्यानं खूप चांगली फिल्डिंग केली आहे आणि इथे देखील संघासाठी त्यानं महत्वपूर्ण धावा वाचवल्या. जरी झेल झाला नसला तरी इथे धावेंची फार आवश्यकता आहे. धावा वाचवणं फार गरजेचं आणि ते काम केलं त्यानं. धावसंख्या मात्र पुढे जाईल. 2च्या मदतीने धावा 43 झाल्यात. 6 फलंदाज बाद आहेत. एका बाजूला शिवडे डेअरडेव्हिल्स, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वडागई सनरायझर्स. दुपारच्या सत्रामध्ये सुरू असलेला एक महत्वपूर्ण सामना, बिग बॅटल आपण मैदानावरती पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल हवेत आहे. हो, इथे झेल मात्र निसटलाय. एक धाव पूर्ण झाली आहे. 1च्या साहाय्याने धावसंख्येमध्ये देखील बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू टॉस झाला हातात आणि त्यानंतर जर पाहिलं तर एक धाव मात्र पूर्ण झाली आहे. धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 44 धावा. शेवटचे 8 चेंडू 23 धावांची आवश्यकता. या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न देखील करावे लागतील कारण 8 चेंडूमध्ये 23 बनवायच्यात. इथे कशा पद्धतीने धावांचा पाठलाग होतोय. बॅटचा बाहेरचा स्पर्श इथे देखील घेण्यात आलाय परंतु तिथे बाळासाहेब पानसरे आहेत. चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळाले. एक धाव आली. 1च्या साहाय्याने धावसंख्या वाढली. हा चेंडू फार निर्णायक आहे. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावा. या चेंडूवर किती धावा येत आहेत त्यावर पुढच्या षटकाचं समीकरण अवलंबून राहील. मेहनत करावी लागेल. क्रिकेटचं मैदान आहे संघर्षाचं मैदान आणि संघर्ष करत असताना तुमच्याकडे फक्त ताकद नाही तर तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी पाहिजे. इथे ती जिद्द आणि चिकाटी वडागई सनरायझर्स संघामध्ये बघायला मिळाली. ओव्हरचा खेळ संपलाय. 7 ओव्हर संपल्यात आणि 7 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 45 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 6 फलंदाज बाद झालेत आणि इकडे अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावांची आवश्यकता आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. सुपर हिट स्पर्धा STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. तुषार कांदाळकर गोलंदाजी करण्यासाठी. सहा चेंडू 22 ची गरज. पहिलाच बॉल तुषार कांदाळकर यांच्या माध्यमातून वेगात टाकलाय. प्रचंड वेग, चांगली लाईन अँड लेंथ. बॉल वेगात निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातात. प्लेड अँड मिस डॉट बॉल. समीकरण देखील बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 5 आणि धावा पाहिजेत 22. क्षेत्र कोणतंही असो आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाहीये आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर यशाला देखील पर्याय नसतो. त्यामुळे कष्ट, मेहनत, परिश्रम हे तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावर करावे लागतात. लॉफ्ट केला यावेळेचा बॉल. हवेत चेंडू असेल. उंची तर आहे आणि लांबी सुद्धा मिळाली आहे. वा, मॅच में ट्विस्ट. एक षटकार इथे ठोकलाय. समीकरण देखील आता बदललं जाईल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. गेला उत्तुंग षटकार. SS मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. भाऊसाहेब भोसले यांच्या बॅटमधून निघालेला हा फटका होता. एक षटकार आलाय. 4 चेंडू मध्ये आता पाहिजेत 16 धावा. संकट येतात, संकट जातात.
परंतु ते आपली परीक्षा घेण्यासाठी येत असतात आणि त्या संकटावर आपल्याला मात करावी लागते. तेच भाऊसाहेब भोसले दाखवत आहेत. यावेळेचा बॉल आउटसाइड ऑफ व्हाईट बॉलचा इशारा येईल. एक अतिरिक्त धाव जरूर मिळेल. इथे जर तुम्ही पाहिलं या मैदानावर धावेंचा पाठलाग अतिशय चांगल्या पद्धतीने झालाय. या मैदानावर 2 चेंडू 8 देखील झाल्यात, 2 चेंडू 11 देखील झाल्यात आणि त्या 2 चेंडू 11 धावेंचा पाठलाग कसा होतो हे वडांगणी सनरायझर्सला माहिती आहे, कारण त्यांनी 2 चेंडू मध्ये 11 बनवलेले आहेत आणि ते विपक्षामध्ये खेळत आहेत. यावेळी 7व्या बॅटने बॉलला खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉल चालला. एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे शिवडे डेअरडेव्हिल्सच्या बॅनरवर जाऊन बॉल आदळलाय. 4 धावा, चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावेंची गरज. भाऊसाहेब भोसले यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू आणि 12 धावेंवर नाबाद फलंदाजी करतायत. वन साइड हिरो ते ठरतायत आणि आज संघासाठी लढावं देखील लागेल. पाहुयात गोलंदाजी करण्यासाठी तुषार कांदाळकर. शॉटबॉलचा वापर इथे देखील करण्यात आला. क्षेत्ररक्षक मात्र बॅकपट पॉईंट वरून चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतात. एकदा पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला. थ्रोट चांगला आलाय परंतु थोडासा वाईड आलाय. 2 धावा जरूर मिळतील. समीकरण बदललं जाईल. आता शेवटचे चेंडू 2 आहेत आणि 9 धावेंची गरज. एखादा जर मोठा फटका आला तर शिवडे डेअरडेव्हिल्सचा संघ देखील या मॅच मध्ये येऊ शकतो. काय जबरदस्त मॅच आपण या मैदानावरती पाहू शकता. ज्या ज्या वेळेला वडांगणी सनरायझर्सचा संघ मैदानावर खेळतो ना त्यावेळेस तो सामना रंगतदारच होतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कारण काल देखील वडांगणी सनरायझर्स संघाने 2 सामने खेळले. ते दोन्ही सामने शेवटच्या चेंडूपर्यंत गेले. आज देखील शेवटचे 2 चेंडू आणि 9 धावेंची आवश्यकता आहे आणि इथे यावेळेस वडांगणी सनरायझर्सचा संघ धावा रोखतोय आणि त्या रोखल्या जातील का ते देखील आपल्याला पाहायचंय. परंतु भाऊसाहेब भोसले यांचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त बॅटिंग ते करतायत. संकट समय जो लढतो तो खरा योद्धा असतो आणि आज या मॅच मध्ये योद्धा ठरतील का भाऊसाहेब भोसले. यावेळेस लोवर फुल टॉस कव्हर पॉइंटला बॉल चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक मिळते 1च धाव. समीकरण बदललं जाईल. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. 1 चेंडू राहिला आणि धावा 8 पाहिजेत. एखादा खराब चेंडू जर आला तर मॅच मध्ये परत एकदा रंगत आहे. कारण काल असं घडलं होतं. व्हाईट बॉल नो बॉल जर आला नाही तर नक्कीच या मॅचला आपल्या पक्षामध्ये घेतलं वडांगणी सनरायझर्सने. लॉफ्ट केलाय बॉल. तिथे आहे क्षेत्ररक्षक. सामना संपलाय आणि लागोपाठचा 5वा विजय वडांगणी सनरायझर्स संघाने मिळवलाय. खूप खूप अभिनंदन. पाच सामने आणि 5 विजय मिळवणारा संघ वडांगणी सनरायझर्स. खूप खूप अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. वेल प्लेड.